नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 82. सेमलेटची भंगुरे आणि खारियाबदलचे नक्कर सिंग सोलंकी. घोंगसा आश्रमातून निघाल्यावर थोडीशी झाडी लागते. मैयाला उजव्या हाताला ठेवून आपण चालत राहायचे. मध्ये अनेक डोंगर येतात. यातील एका डोंगराच्या डाव्या उताराहून चालत राहावे लागते. मध्ये काही खिंडी लागतात. त्या पार करत करत आपण चालत राहायचं. पायाखालची जमीन मुरमाड आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. पाय सटकला की दरीमध्ये पडणे निश्चित आहे. बरं, इथे पडताना मध्ये धरण्यासाठी एखादे झाडसुद्धा नाही. इथे उजव्या हाताला मोरदेव झरणा नावाचं एक गाव आहे. इथं पावसाळ्यामध्ये मोराच्या आकाराचा एक धबधबा पडतो असं ऐकलं. नंतर मला भेटलेला एक परिक्रमावासी या मार्गाने आला. त्याने देखील मला या झऱ्याबद्दल सांगितलं. गुगल नकाशावर याची काही चित्र सापडली ती आपल्यासाठी देत आहे. हाच तो मोरदेवचा झरणा. खूप सुंदर असा परिसर आहे बघा. स्वर्गीय अनुभूती. डोंगराची सोंड धरून चालत राहिलो. मी चालत एका खिंडीमध्ये पोचलो. इथे बिल्लांचे काही देव आहेत. लाकडाच्या कुऱ्हाडीने तासलेल्या या साध्या मूर्ती असतात. इथे काही काळ कट्ट्यावर बसून विश्रांती घेतली. हीच ती खिंड आणि हेच ते देव आणि हाच तो कट्टा. मी इथं काही काळ बसलेला असतानाच मागून प्रजापती पितापुत्र आणि राधेगिरी आणि अमरगिरी हे साधू आले. त्यांना इथे बसवून मी चटकन पुढे निघालो. डोंगराचा उतार तीव्र होता आणि मी प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो. इतक्यात माझ्या मागून 2 म्हातारा आल्या. दोघीही तरुण होत्या. दोघींच्या डोक्यावर जड पिशव्या चुंबळ करून ठेवलेल्या होत्या. दोघी बहिणी असाव्यात. यातली मोठी बहीण जी होती तिला पाहून मी अवाकच झालो. तिच्या डोक्यावर 2 मोठ्या पिशव्या होत्या. उजव्या कडेवर 3 वर्षांची मुलगी होती आणि डाव्या हातात एक तान्हेबाळ तिने पकडले होते, जे तिच्या पदराआड अमृतपान करत होते. परंतु हे सर्व करताना ती अतिशय वेगाने चालत होती आणि ते देखील तीव्र उताराच्या मुरमाड पायवाटेने. जिथून पाय सटकला की सर्वांचा कपाळमोक्ष निश्चित आहे. तिच्या पायात साध्या स्लीपर होत्या. मागून येऊन या दोघी अतिशय वेगाने पुढे निघून गेल्या. तिचा तो आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो. जिथे प्रत्येक पाऊल टाकताना 1000 वेळा विचार केला पाहिजे, तिथे हे लोक बिनधास्त पळत होते. त्यांचं पाहून माझ्या देखील पायांना गती आली. त्या कुठे कुठे पावलं टाकत आहेत त्याचा मी अभ्यास केला आणि मग हळूहळू मला देखील वेगाने डोंगर उतरण्याची युक्ती सापडली. मी विनाकारण पडण्याला घाबरत होतो. एकदा पडण्याचं भय संपलं की मनुष्य आयुष्यात अचाट कृत्य करू शकतो. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे लागू होतं. अशा पद्धतीनं परिक्रमेमध्ये भेटणारा प्रत्येक जीव तुम्हाला काही ना काही शिकवून जातो. तुमचे जीवन कालच्यापेक्षा अधिक समृद्ध करतो. तुम्हाला विचार करण्याची एक नवीन दिशा देतो किंवा तुम्ही ज्या दिशेने चालले आहात ती दिशा योग्य की अयोग्य याचं मार्गदर्शन तरी करतो. अजून काही लोक डोंगर उतरताना दिसले. अतिशय वेगाने धावत हे डोंगर उतरतात. या डोंगरांचा उतार सर्वसामान्य नाही. अतिशय निसरडे डोंगर आहेत. हे सर्व लोक सेमलेट गावातली भंगुरे बघायला चालले होते. इथं असलेली 100 गावं अशी आहेत की गावातील सर्वजण सर्वांना ओळखतात. प्रत्येक गावात कोण राहते आहे आणि त्याच्या घरात कोण कोण सदस्य आहेत हे जवळपास प्रत्येकाला माहिती असते. मुलींची लग्न देखील आसपासच्या गावातच लावलेली आहेत, त्यामुळे त्यांना देखील सर्वांची सर्व माहिती असते. अखेर सेमलेट गावात पोचलो. सर्वत्र मोठाच मेळा भरला होता. कोणाचा कोणाला मेळ लागत नाही तो खरा मेळा. छोटी मोठी दुकाने लागली होती. खाण्याचे पदार्थ, नाश्त्याच्या गाड्या, शीतपेये, दागिन्यांची दुकाने, वाणसामानाची दुकाने, फळांची भाज्यांची दुकाने असे सर्व लागले होते. या गावापर्यंत डांबरी सडक येत होती, त्यामुळे सर्व सामान इथं गाडीने आणण्यास सोपे होते. एकसारख्या कपड्यांच्या जोड्या परिधान करून आदिवासी मुले मुली जत्राभर फिरत होते. इन्स्टंट फोटो काढण्याच्या स्टॉलवर फार गर्दी होती. नटून थटून भंगुरे बघायला आलेली एक आदिवासी तरुणी आपण बघतोय. बहुतांश तरुणांची लग्न या जत्रेतच जुळतात. तिच्या हातातले चांदीचे तोडे बघा. जितके अधिक दागिने तितके अधिक श्रीमंत घरातली मुलगी, तितकी तिला मागणी अधिक. आपल्या मुलाचे लग्न जुळण्यासाठी जत्रेत आलेल्या एका कुटुंबाने मला पकडले आणि माझ्यासोबत त्यांचा इन्स्टंट फोटो काढण्याची विनंती केली. लगेच स्टुडिओवाल्याने तो फोटो काढून दिला आणि त्याची एक छापील प्रत मला मोफत भेट दिली. तो फोटो आपल्यासाठी खाली जोडत आहे. त्यावरून तुम्ही
मामा लोकांचा पारंपरिक वेश कसा असतो हे तुम्हाला कळेल. एका आदिवासी कुटुंबासोबत प्रस्तुत लेखक सेमलेट गावातल्या यात्रेदरम्यान. पायात नवा कोरा बूट दिसतोय. आदिवासी लोकांची नजर किती भेदक असते पहा. आदिवासी स्त्रियांचे पारंपरिक अलंकार या काळात तुम्हाला पाहायला मिळतात, जे मुख्यत्वे करून चांदीमध्ये घडवलेले असतात. प्रत्येक तोरणाच्या गळ्यामध्ये शेला असतोच. बाहेर पडलं की तो डोक्याला बांधला जातो. पुरुषांनी कमरेला लोकरीची शाल लुंगीसारखी गुंडाळलेली असते. परिक्रमावासींना मात्र जुने जाणते मामा लोक मान देतात. या गावातील सरपंचाच्या घरी भोजनप्रसाद मिळतो असं मला कळलं. खरं म्हणजे जत्रेमध्ये काय म्हणाल ते खाता आले असते, परंतु ते परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही. इथे धनुष्यबाण विकणारा देखील एक मनुष्य मला सापडला, परंतु त्याने मला धनुष्याला हात देखील लावू दिला नाही. माहिती किंवा किंमत सांगणे तर फार लांबची गोष्ट. धनुष्यबाण फक्त आदिवासी लोकांना दिला जातो. त्याचं पावित्र्य हे लोक जपतात. अगदी लहान असल्यापासून आपल्या मुलांना आदिवासी धनुर्विद्या शिकवतात. त्यांचे धनुष्यबाण लहान आकाराचे असतात. लहान मुलांचे. भाल्याने मासेमारी करणारा एक आदिवासी मुलगा. धनुष्यबाण, भाला, फाल्या नावाचा कोयत्यासारखा सुरा इत्यादी हत्यारं वापरण्याचं प्रशिक्षण लहानपणापासून यांना असतं. हे लोक अत्यंत निर्भय असतात. अशा जमातींना खरं म्हणजे लष्कर किंवा निमलष्करी दलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये आग्रहाने भरती करून घेतलं पाहिजे, म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण नगण्य होईल. सेमलेट हे एक वनग्राम आहे. याच्या अंतर्गत 8 गावं येतात. भादल, कोटबांधणी, धनजारा, तुवरखेडा, खेरवाणी, जीवनी, सेमलेट, पाटी आणि कारी ही ती गावे होत. उमराव सिंग सोळंकी हे या गावचे सरपंच होते. हा त्यांचा मोबाईल क्रमांक, संपर्क क्रमांक. कन्हैयालाल राठोड इथले ग्रामसचिव आहेत. सेमलेट गावच्या सरपंचाच्याच घरी मी गेलो आणि उतार उतरून खाली असलेल्या एका खोलीमध्ये सामान ठेवले. घरात पाहुण्यारावळ्यांची गडबड चालू होती. तशा गडबडीमध्ये देखील सरपंचाच्या मुलीने मला ताटभर गरमागरम ताजं भोजन आणून दिलं. थंडगार फ्रीजमधलं पाणी देखील आणून दिलं. या भोजनाने अक्षरशः तृप्त झालो. सरपंच तेवढ्या गडबडीमध्ये देखील 2 मिनिटांसाठी मला येऊन भेटून निघून गेला. विश्रांतीसाठी पडलो असतो तर झोप लागली असती, म्हणून मी लगेच पुढे निघण्याचा निर्णय घेतला. बाहेर बंदोबस्तासाठी काही पोलीस उभे होते. त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला कळाले की तो कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्ताची गरज लागत नाही. आदिवासींचे स्वतःचे कायदे आहेत आणि स्वतःचे नियम ते कठोरपणे पाळतात. पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ देणे म्हणजे अपयश मानले जाते. त्यामुळे पोलीसही फारसा हस्तक्षेप करत नाहीत. केवळ ड्युटी लागली आहे म्हणून येऊन बजावून जातात. हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. शहरामध्ये अशी स्वयंशिस्त कुठेही आढळत नाही. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये देखील पोलिसिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण पोलीस काढून घेतले की तिथले गुन्ह्यांचे प्रमाण कैक पटीने वाढते. याउलट आपल्या इथे सामाजिक दबावापोटी लोक बरेचसे नियम मनापासून स्वेच्छापूर्वक पाळतात. या जत्रेमध्ये मला विशाल देखील भेटला होता. विशाल जवंजाळ. पुन्हा मी त्याला पुढे निघून जायचा सल्ला दिला आणि भोजनप्रसाद घेतल्यावर मी देखील निघालो. जंगलातील वाट लागली. एक आदिवासी माझ्यासोबत चालू लागला. चालता चालता त्याने मला परिक्रमेविषयी बरेच प्रश्न विचारले आणि ऐन जंगलाच्या मधोमध आल्यावर मला सांगू लागला की तो ख्रिश्चन झालेला आहे आणि ख्रिश्चन होणे कसे फायद्याचे आहे हे तो मला ऐकू लागला. मध्ये एक कोरडा ओढा लागला. तिथे एका झाडाच्या सावलीमध्ये मी त्याला घेऊन बसलो आणि सुमारे 1 तास न थकता न कंटाळा करता त्याला चांगले उद्बोधक प्रवचन दिले. पुन्हा एकदा आंगलास्त्र इथं कामाला आलं. तो खरोखरच विचारात पडला आणि मी पुढे निघालो. परंतु अशा दुर्गम ठिकाणी देखील ख्रिस्ती धर्मप्रचारक येऊन कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करतात हे पाहून मला आश्चर्य वाटलं. विशेषतः शेकडो परिक्रमावासी इथून जात असून देखील इथल्या लोकांना धर्मविषयक फारसं ज्ञान कोणी देत नाही, याचे मला राहून राहून नवल वाटले आणि वाईट देखील वाटले. उलट पक्षी आपल्या वागण्यातून आपल्या धर्माविषयी समोरच्या माणसाच्या मनामध्ये घृणा किंवा तिटकारच निर्माण होईल किंवा तसा होत तर नाही ना, याची काळजी घेणं प्रत्येक परिक्रमावासीचं महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. हाच तो सेमलेटकडे उतरणारा डोंगर. आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धं गाव मध्य प्रदेशमध्ये आणि अर्धं महाराष्ट्रात आहे. मध्य प्रदेशमधल्या गावाला खारिया बादल किंवा खारा बादल असं म्हणतात. इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावासींची सेवा करतो. त्याच्या घरापाशी मी पोहोचलो. गावातील ज्या घरामध्ये दुकान आहेत किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते. याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती. घर अतिशय साधे होतं, परंतु त्यातील विटा नक्षीदार पद्धतीनं बाहेर काढून त्रिमितीय नक्षी तयार करण्यात आली होती. घराला सुंदर असा रंग देखील दिला होता. आतून शेणाने सारवलेल्या खोल्या भिंतीऐवजी गवताच्या तट्ट्यांनी शेकारल्या होत्या. कौलामुळे उन्हाचा दाह कमी होत होता. अंगणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या होत्या. मी दारात उभं राहून नर्मदे हर असा आवाज दिला. नक्करसिंगची आई दारात आली. एका झोपडीकडे हात करून तिने आसन लावायला मला सांगितलं.
स्वतः नक्करसिंग आणि त्याचा भाऊ सेमलेटची होळी खेळायला गेले होते. खेळायला म्हणजे स्वतः भुत्या बनून तिथं नक्कर मामाचा भाऊ नाचत असे. नक्करसिंगची पत्नी पाणी देऊन गेली. मी उतरलो होतो त्याच खोलीमध्ये यांची आटाचक्की होती. जाता जाता तिने मला धान्याकडे लक्ष ठेवायला सांगितले. मला तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही, परंतु काही वेळाने जेव्हा बाहेरच्या शेळ्या कशा चटकन आतमध्ये येऊन धान्य किंवा पीठ खाऊन जातात ते पाहिलं, तेव्हा राखण करण्याचं महत्त्व कळलं. यातली एक काळी पांढरी शेळी तर एवढी हुशार होती की कितीही अडवलं तरी ते पीठ खाऊनच ती जायची. शिवाय एक मारकुटी म्हैस देखील होती. तिच्याशी देखील मी खूप खेळलो. ती अत्यंत तापट होती. सुदैवाने या दोन्ही जीवांचे फोटो मला गुगलला कशावर सापडले. आपण बघू शकताय नक्करसिंगची तापट म्हैस आणि आगाऊ आणि चोरट्या शेळ्या. याची आई म्हातारी होती, परंतु खंबीर आणि करारी होती. सर्व घरावर तिचा उचक आहे असं मला जाणवलं. घरातील सर्वजण बंगुराई बघण्यासाठी सेमलेटला गेले होते. सासू सुना दोघीच घरात होत्या, त्यामुळे दोघींचा वावर थोडासा मुक्त होता. मला देखील त्यांनी फारशी बंधने घातली नाहीत. उलट मला त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या अंगणात बोलवले. अंगणामध्ये एक बास ठेवलेली होती. त्याच्यावर घरातील मुख्य पुरुष झोपायचा. एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा रांजण जमिनीपासून वर बांधलेल्या लाकडी मेजावर मातीत गाडून ठेवला होता. ही पद्धत इथं सर्वत्र आढळते. या दोघींकडून मला आदिवासी प्रथा परंपरा याच्याबद्दल बरीचशी माहिती कळाली. त्यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली की येणारी सर्व माणसे प्रचंड दारू पिऊन आलेली असतील, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू नये किंवा मोजकेच बोलावे. माझा स्वभाव बोलका आहे हे म्हातारीच्या लक्षात आले. एकंदरीत आदिवासी कुटुंबामध्ये स्त्रियांचा फार मोठा वचक असतो असे मला जाणवले. म्हातारीची सुनेपुढे अक्षरशः दहशत होती. म्हातारीला 4 शब्द वाकडे बोलले की इथल्याही सुनेला लगेच आनंद व्हायचा. सुनेची चूक दाखवताच म्हातारी खुश व्हायची. घरोघरी मातीच्याच चुली. इतक्या डोंगर उतारावरून यात्रा संपून येणारी माणसं दिसू लागली. सूर्य पश्चिमेला मावळत होता आणि हा डोंगर पूर्वेला होता, त्यामुळे सूर्याच्या उजेडामध्ये उंचच उंच माणसे डोंगर उतरताना दिसू लागली. ही माणसे चमचम चमकत होती. नक्की काय प्रकार आहे कळत नव्हतं. सर्वच जण थोडे जवळ आल्यावर लक्षात आले की त्यांनी आपल्या डोक्यावर मोठ्या मोठ्या टोपल्यांच्या साहाय्यानं मोरपिसं बांधली होती. शिवाय त्याला लटकवलेले आरसे चमकी वगैरे चमकत होते. बहुतेक वाघाला मोठा प्राणी समोर उभा आहे असं वाटावं म्हणून हा वेश तयार झाला असावा असे वाटते, कारण दुरून पाहताना खरोखरच 7-8 फूट उंचीची माणसं येत आहेत असं वाटत होतं. बांबूच्या मोठ्या मोठ्या कामठ्या वापरून मजबूत अलंकार तयार केले होते आणि ते उत्कृष्ट सजवले होते. या सर्वांच्या कमरेला विशिष्ट आकाराचे वाळलेले भोपळे होते व त्याचा आवाज खूप दूरपर्यंत घोंगरासारखा ऐकू यायचा. शिवाय मोठी मोठी घुंगरे होती ती वेगळी. अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे व गोल काढून गळ्यात उंबराच्या माळ्या घातल्या होत्या. हातात काठ्या, भाले, तलवारी, धनुष्यबाण, फाल्या अशी हत्यारं होती. काही पुरुष स्त्रीच्या वेशामध्ये देखील नटले होते. काहींनी अंगावर रंगीबेरंगी चिंध्या गुंडाळल्या होत्या. सोबत धीरगंभीर वाजणारे ढोल, ढोलकी व थाळी अशी वाद्य होती. एकाच रंगाच्या घागरा चोळ्या व चांदीचे ठसठशीत दागिने घातलेल्या स्त्रिया होत्या. मुलांच्या गळ्यात साखळ्या होत्या. उतरणारे सर्व लोक आमच्या समोरूनच जात होते. मी उठून सर्वांना सामोरा गेलो आणि येणाऱ्या लोकांशी भरपूर चर्चा केली, गप्पा मारल्या. काही उत्साही तरुणांनी माझ्यासोबत फोटो काढले. मी त्यांच्यासोबत ढोल वाजवला, त्यांचे ताल आत्मसात करून घेतले. इथे प्रत्येक गोष्ट आदिवासी लोक आपल्या स्वतःच्या हाताने बनवतात. अगदी ढोलासाठी लागणारे कातडे देखील स्वतः मिळवलेले व कमवले जाते. केवळ 4च छिद्रे आणि 5वं तिरकं छिद्र असलेली सुंदर एकसुरी वाजणारी बासरी देखील यांच्याकडे होती. ती देखील वाजवून पाहिली. तिच्यावर वाजणारी विवक्षित धून आणि ढोलाचा धीरगंभीर खर्जातला आवाज थेट ध्यानामध्ये घेऊन जाई. इथे तरुणांनी माझ्यासोबत जे फोटो काढले ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी पाठवून दिले. नर्मदा मातेची असीम कृपा कशी आहे पहा. या आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये पाहण्याचे भाग्य मला लाभले. नाहीतर आजकाल हे सर्व लोक आधुनिक पेहराव करतात, परंतु आजही महत्त्वाच्या सणासमारंभाला आपला पारंपरिक वेश ते पुन्हा धारण करतात. या आदिवासी पेहरावचा आनंद आपण सर्वांनीच घ्यावा. सिमलेटची यात्रा करून आलेले आदिवासी तरुण आणि सोबत प्रस्तुत लेखक आपादमस्तक आपण यांचा पेहराव नीट अभ्यासावा. आपण जर बघितलं तर डोक्यावरती मोरपिस आहेत, त्याच्याखाली गोंडे आहेत, त्याच्याखाली टोपी आहे, फेटा आहे, गळ्यामध्ये साखळी आहे, गळ्यामध्ये रुमाल बांधला आहे, हातामध्ये चांदीची कडी आहेत, कमरेला घुंगरं बांधलीत, एक भोपळा बांधला आहे, हातामध्ये दिमडी आहे आणि काठी आहे. याच्या कमरेला घुंगरं आहेत, पायात रंगीबेरंगी बूट आहे, गळ्यामध्ये चांदीचं कड आहे. परिक्रमावासीनं कमरेला गमछा गुंडाळला आहे. परिक्रमावासीला नमस्कार करतोय हा मुलगा हात जोडून. परिक्रमावासींच्या प्रती असलेला पूज्यभाव आपल्याला दिसतो याच्यातनं. भोपळा कमरेला लटकवला आहे.
चांदीची कडी, खूप सुंदरसा वेश असतो. आपण जसजसे पुढे जाऊ तसं या वेशाची उंची वाढत जाते. असा वेश घालून ज्या वेगाने ते डोंगर उतरले ते पाहता पूर्वी लुटमार होताना परिक्रमावासींची काय अवस्था होत असेल हे लक्षात आले. हे लोक आपापल्या गावी गेल्यावर घरी न झोपता बाहेर अंगणातच एकत्रितपणे झोपतात व दुसऱ्या दिवशी पूजापाठ झाल्यावरच घरी परत जातात. यांनी केलेला पेहराव एक व्रत म्हणून ते पाळतात व त्याची थट्टा केलेले त्यांना चालत नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे कोणीही असे आदिवासी समोर आले तर त्यांच्या अंगाला हात वगैरे लावायला जाऊ नये. हे चारही फोटो एकाच वेळी काढलेले असले तरी वेगळे वेगळे आहेत म्हणून सर्वच्या सर्व जसेच्या तसे दिलेले आहेत. या मुलांनी मला त्यांचं नृत्य देखील करून दाखवलं. एकंदरीत कुठेतरी मुक्काम करायचा तो त्यांनी नकरसिंगच्या अंगणातच ठोकला. त्यामुळे मला यांच्याशी खूप वेळ संवाद साधता आला. मी ढोल वाजवला हे त्यांनी पाहिल्यामुळे माझ्याशी ते व्यवस्थित बोलले. वाद्यवादन त्यांच्याकडे खूप पवित्र मानले जाते. सहजासहजी कोणाला वाद्याला हात लावू दिला जात नाही. अशा रीतीने नटून थटून हे लोक जत्रेमध्ये जाऊन नक्की काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सिमलेटच्या जत्रेतले त्याच दिवशी आणि रात्री घेतलेले काही व्हिडिओ आहेत ते आपण पाहावेत. सिमलेटच्या बंगुराई किंवा होळीच्या जत्रेमध्ये पारंपरिक नृत्य करताना डावरा आदिवासी बांधवांचा व्हिडिओ आपण आता बघतोय. हा इतकाच व्हिडिओ होता. सिमलेट इथं रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या नृत्याचा माझ्या एक दिवस मागे असलेल्या परिक्रमावासीनं घेतलेला व्हिडिओ. हे होतं रात्रीच्या वेळी या नृत्याचा व्हिडिओ. याला गेर नृत्य असं म्हणतात. गेर नृत्य या नृत्याचा ताल धुंद करणार असतो. रात्रभर लोक अशा रीतीनं फेर धरून नाचत राहतात. मैयाच्या कृपेने सगळं पाहायला मिळालं. आपणही या दुर्मिळ दृश्याचा आनंद घ्यावा. अजून एक व्हिडिओ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
इतक्यात नक्करसिंग आणि त्याचा भाऊ हे त्या ठिकाणी आले. भाऊ भुत्या झाला होता. मी माझा परिचय त्याला करून दिला आणि त्याच्या घरी आज मी मुक्कामी असल्याचं त्याला सांगितलं. त्याला फार आनंद झाला आणि त्यानं सांगितलं की सणाच्या नियमानुसार आज तो घरी झोपायला येऊ शकत नाही. आज हे सर्व तरुण जंगलामध्ये चिकन मटण शिजून खातात आणि दारू पिऊन झोपी जातात. असे सांगेपर्यंत सर्वजण गोल करून मोहाची दारू प्यायला बसले सुद्धा. उद्या होळी होईपर्यंत हे लोक आपले कपडे बदलणार नव्हते आणि आपल्या घरी देखील जाणार नव्हते. हे सर्व पावरी आदिवासी किंवा भिल्ल लोक आहेत. यांची भाषा पावरी, आडनाव लावतात सोळंकी, पावरा अशी आडनावं, आणि जात लिहिताना डावरा किंवा दावरा अशी जात लिहितात. होळी हा त्यांचा प्रमुख सण आहे. हेच लोक पूर्वी लुटालूट करायचे, परंतु आता चित्र बदललं आहे. आता यांच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करता येणं अशक्य आहे. एक पिढीपूर्वीपर्यंत हे लोक केवळ लंगोटीवर फिरायचे आणि स्त्रिया फक्त अर्धा घागरा घालायच्या, उपवस्त्र देखील नेसत नसत. आता हे लोक अंगभर कपडे घालतात. यूट्यूबर लोकांनी जगातल्या अनेक प्रांतातले पेहराव बदलून दाखवलेत. त्याचंच हे एक उदाहरण आहे. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये पकडण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळं लोकांनी आपले नैसर्गिक राहणीमान बदलून टाकलं आहे. या लोकांची याहामोगा नावाची एक देवी आहे, जी गुजरातमध्ये वडफळीजवळ देवमोगरा म्हणून गाव आहे तिथं आहे. तिलाच हे मानतात. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातल्या नंदुरबार या भागामध्ये सर्वत्र पावरी भाषा हे लोक बोलतात. यांच्या गाडीवर याहामोगा किंवा जय आदिवासी असं लिहिलेलं असतं. हे लोक चिवट, तापट, परंतु परिक्रमा वस्तींसाठी मात्र उपकारक आहेत. नवीन मुलं थोडीशी ब्रिगेडी झाल्यासारखी वाटतात. हे लोक लहान मुलांनाही खुशाल दारू पाजतात. दारू पिणं इथं सन्मानाचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. मोहाची दारू औषधी देखील असते. पोट साफ करण्याचं काम ही दारू करते, अर्थातच योग्य प्रमाणात घेतली तर. प्रस्तुत लेखक व्यक्तिगत जीवनात अपेयपान आणि सुरापानाचा कडक निषेध करतात, याची कृपया नोंद घ्यावी. ही सर्व माहिती केवळ आपणाकरता जशी आहे तशी देत आहे इतकंच. इथली लहान मुलं एक जात शूर, भित्री, बुजरी आणि नागडी उघडी असतात. एखादा परिक्रमावासी दिसल्याबरोबर जीवाच्या आकांतानं 1-1.5 किलोमीटर दूरवरून डोंगरावरून पळत खाली येतात. यांना पडण्याचं, घसरण्याचं, आपटण्याचं जणू भयच नसतं. हलकी फुलकी मुलं टणाटण उड्या मारत खाली येताना पाहून मला भीती वाटायची. एका गोळीसाठी हा सर्व आटापिटा. या भागातील मुलांना पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींनी बिघडवलं आहे असं पालकांचं स्पष्ट मत आहे. सतत गोळ्या खाऊन इथल्या मुलांचे दात कधी नव्हे इतके किडू लागलेत. त्यामुळे यांना शक्यतो चॉकलेट गोळ्या दिल्या नाही पाहिजेत. परंतु असे जरी असले तरी देखील तुम्हाला बघून ही 1-1.5 किलोमीटर पळत येणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी खाऊ द्यावाच लागतो. मी इतके सूत्र पाळले की प्रत्येक मुलाला चॉकलेट देताना प्लास्टिक पर्यावरणासाठी कसं घातक आहे हे समजून सांगितलं आणि प्लास्टिक माझ्याकडे जमा करून घेतलं आणि मगच गोळी खायला सांगितली. ठराविक अंतराने एखाद्या चुलीमध्ये मी ते प्लास्टिक नष्ट करायचो. आता हळूहळू या भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यांची कामं चालू झालीत. सोलरची वीज देखील आता घरोघरी पोचलेली आहे. साध्या विजेचे जोड देखील प्रत्येक गावात पोचलेत. इथले लोक अतिशय निर्भय आहेत हे मात्र खरे. राहून राहून असे वाटते की लढाऊ जमात पोलीस, लष्कर किंवा निमलष्करी दलामध्ये पाहिजे. हेच त्यांच्यासाठी योग्य स्थान आहे. असो, आपण बघतोय हेच ते नक्करसिंग सोलंकी, वनग्राम खार्या बादल आणि मागं त्याचं सजवलेलं रंगवलेलं घर आपण बघतोय. यातली जी पांढऱ्या रंगाची भिंत आहे उजव्या हाताला, त्याच खोलीमध्ये माझा मुक्काम होता. इथं त्याच्या नावाची अशी पाटी लावलेली आहे. अविनाश सोलंकी म्हणून दुबईचे एक नर्मदा भक्त आहेत. त्याशिवाय डॉक्टर प्रिया शशी मुंबई आणि सुमंत कोकडे पुणे हे व्यक्ती त्याला आर्थिक हातभार लावतात असं या पाठीवरून लक्षात येते. इथल्या बऱ्याच घरांमध्ये जवळपास 9-10 किंवा मी असं ऐकलं की 13 घरामध्ये बरोबर या तिघांद्वारे मदत दिली जाते. खूप चांगलं काम आहे. नक्करसिंगच्या घराची नक्षी जी मग विटांचं वर्णन केलं ती नक्षी तुम्हाला मागे दिसेल. 2 त्रिकोणी खिडक्या आणि विटा बाहेर काढून दिलेला आकार. यातला उजवीकडे बसला आहे तोच आपला नक्करसिंग सोलंकी. अन्य आदिवासी तरुणांच्या तुलनेनं नक्कर मामाची तब्येत जरा चांगली आणि दष्टपुष्ट अशी मला वाटली. डोळ्यातला भेदकपणा मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्हाला दिसणारच. नक्करसिंगचे डोळे पण बघा अतिशय भेदक आहेत. मी आसन लावलं ती खोली आतून अशी आहे. याच भागातलं अन्य एक घर. यांच्या घरांची रचना कशी आहे हे लक्षात यावं म्हणून मी हे चित्र जोडले.
हे नक्करच्या घराच्या शेजारीच घर होतं. श्रीमंत आदिवासींची घरं आतून अशी असतात. हेच नक्करसिंगच्या घराचं अंगण आहे. होळी साजरी करून आल्यावर सगळी मंडळी याच ठिकाणी झोपली होती. हे आपण बघतोय हे नक्करसिंगचं कुटुंब. डावीकडून नक्करसिंगची खंबीर आई, डोक्याला केशरी पाकिट बांधलंय, तो नक्करसिंग आहे. त्याच्या बहिणी आपल्याला दिसत आहेत, भाऊजे दिसत आहेत. मधोमध जे मराठी फेटा बांधून उभे आहेत ते बहुतेक त्याचे वडील किंवा वडील बंधू आहेत. आणि त्याच्या घरातली प्रजा. नक्करची आई अतिशय खंबीर आहे. यांचं वागणं बोलणं मला खूप आवडलं. बाहेर छोटंसं देवघर गेलं मागं पांढऱ्या रंगाचं. घराच्या आतून आदिवासी लोक अशा प्रकारची चित्र सोन्याच्या साह्यानं काढतात. एक परिक्रमावासी उतरलेले आपण बघतोय. ही सगळी संग्रहित छायाचित्र आहेत. सोलंकी परिवार. सुदैवानं मी गेलो तेव्हा या ठिकाणी मी एकटाच होतो. माझ्या आधी विशाल जंजाळ इथं दुपारचं जेवण करून गेलाय असं मला म्हातारीने सांगितलं, परंतु मुक्कामाला मी एकटाच होतो. ती रात्र अतिशय संस्मरणीय अशी गेली. हा माझा 73वा मुक्काम होता. संध्याकाळपर्यंत घरातील सर्वजण परतले. खूपच मोठं कुटुंब होतं. भरपूर लहान मुलं होती. कोण कोणाचं कोण आहे हे कळणार नाही इतकी माणसं होती. नक्करसिंगचा जो भाऊ भुत्या बनला होता त्याच्या हातामध्ये एक वडिलोपार्जित अप्रतिम अशी तलवार होती. माझ्या काही शस्त्रविद्या पारंगत मित्रांमुळं या शस्त्रांचं थोडंफार ज्ञान मला झालेलं आहे. त्यानुसार ही एक अप्रतिम तलवार होती. हिचा धातू देखील अप्रतिम होता आणि बऱ्यापैकी वापर देखील तिचा झाला आहे असं दिसत होतं. ही तलवार घेऊन तो झोपण्यासाठी खाली गावामध्ये निघून गेला. एक तरुण भाऊ जो काहीच बनला नव्हता तो मात्र घरी थांबला. प्रचंड दारूच्या नशेमध्ये असलेला हा घराच्या आतमध्ये ठेवलेला ढोल काढून वाजवू लागला. आपण गणपतीमध्ये जो गजाढोल बघतो त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा आणि लाकडाच्या खोडापासून बनवलेला अतिशय जड परंतु अतिशय अप्रतिम असा हा ढोल असतो. तो ठेवण्यासाठी लाकडाचा एक मेज किंवा सांगाडा बनवलेला असतो. आदिवासींच्या नियमानुसार कोणीही अचानक येऊन वाद्य वाजवू शकत नाही. त्यातलं ज्ञान आहे अशीच व्यक्ती त्याला हात लावू शकते. हा डोळे मिटून धीर गंभीर आवाजातमध्ये तो ढोल वाजवू लागला. मी एक ढोलक उचलून त्याला हळूहळू साथ देऊ लागलो. माझा ताल पक्का आहे आणि जो ताल तो वाजवतोय तो मला कळला आहे हे लक्षात आल्यावर आमची चांगली जोडी जमली. आम्ही दोघांनी हे वादन चालू केलं आणि उत्स्फूर्तपणे घरातील लहान मोठ्या मुले सर्वच जण हातात हात घालून आमच्याभोवती फेर धरून नाचू लागले. आदिवासी नृत्य करायला त्यांनी सुरुवात केली. हे अतिशय धीरगंभीर, शांत, स्वाभाविकपणे आणि उत्स्फूर्तपणे घडलेलं होतं. यात कुठलाही दिखावा भपका अजिबात नव्हता. मैयाची निर्मळ भावंड, मामा लोक. 1-2 तास वादन झालं. त्यानंतर मला नक्करसिंगच्या बायकोने भाकरी आमटी आणून दिली. भोजनप्रसाद झाल्यावर मी पुन्हा ढोलावर गेलो. रात्री 12 वाजेपर्यंत मी अखंड ढोल वाजवत होतो. मंडला दिंडोरी भागातील आदिवासी लोकांचे जे ताल आहेत त्याच्यात आणि इथल्या तालामध्ये खूप साधर्म्य होतं. लय देखील एकसारखीच ठाय होती. जोवर जागे आहेत तोवर घरातील सर्व लोक नृत्य करत राहिले. हा त्या वाद्याचा मान असतो. ते वाद्य वाजत आहे आणि तुम्ही लोळत पडले आहात असं कोणी करत नाही. नक्करसिंगच्या बहिणी उत्तम शिवणकाम करतात. आता देखील अख्ख्या गावाचे कॉस्ट्युम्स त्यांनीच शिवलेले होते. त्यांचं एका बाजूला शिवणकाम सुरू होतं. घरामध्ये खोल्या फारशा नसतात. आम्ही ढोल वाजवत होतो ती एक पातळी. फुटभर उंचीच्या पायरीच्या पातळीत सारं घर. त्याला मध्ये एक लांबच लांब आडवी भिंत. आत स्वयंपाकघर. बाकी झोपायला सर्वजण अंगणामध्ये येत. त्या ढोलाचा धीरगंभीर आवाज इतका जबरदस्त होता की त्याने मी अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये गेलेलो होतो. एकच एक ठेका, एकच एक ताल तुम्ही सलग 2-3 तास अतिशय ठाय लयीमध्ये अखंड वाजवत राहिलात तर तुम्हाला उन्मनी अवस्था निश्चितपणे प्राप्त होते. तसंच आमचं झालं होतं. अखेरीस तो भाऊ वाजवता वाजवता ढोलावरच झोपला. मग मात्र मी भानावर आलो आणि वादन थांबवलं आणि ताबडतोब झोपायला निघून गेलो. एक परिक्रमावासी वाद्यवादन करत आहे त्याचा सन्मान म्हणून मला कोणीही थांबण्याची सूचना वगैरे केली नाही. उलट मला साथ दिली. त्याचं मला फार कौतुक वाटतं. अतिथी देवो भव या वचनाचं याहून सुंदर पालन ते काय असू शकतं. त्या ढोलाच्या तालानं माझ्या मनाला एक संथपणा आणला होता. पडल्या पडल्या माझ्या कानामध्ये
तो ताल वाजत राहिला. हा ताल ओळखीचा वाटत होता. डोळे मिटल्या मिटल्या माझ्या डोळ्यासमोरून काही दृश्य झरझर सरकू लागली. परिक्रमेतून उलटा चालत मी जबलपूरला पोहोचलो. तिथून उलटी दृश्य पाहत पाहत हळूहळू लहान झालो. बालपणीचा माझा अवतार पाहता पाहता तहाने लेकरू झाला आणि त्यानंतर माझ्या जन्माचा प्रसंग मला आठवला. एका क्षणामध्ये एका द्रवामध्ये मी तरंगतोय असं मला दिसू लागलं आणि माझ्या लक्षात आलं की मी माझ्या आईच्या गर्भामध्ये आहे. आणि आता पुन्हा एकदा मला तोच ताल ऐकू येऊ लागला. हा ताल होता माझ्या आईच्या हृदयाच्या धडधडीचा. तो ताल आणि हा ताल यात खूप साम्य होतं. नवे नवे हाच तो ताल. नर्मदा मातेच्या उदरामध्ये अतिशय खुशालपणे पडलेल्या एका लेकराच्या कानावर पडणारा नर्मदा मातेचा हृदयनाद होता तो ताल. परिक्रमा म्हणजे जणू गर्भवासच. गर्भाला जसं अन्न पाणी सर्व काही आईकडूनच मिळतं तसंच परिक्रमावासीला सर्व काही नर्मदामाई देते. गर्भार माता जिथून जशी जाईल तिथून तिथून गर्भाला जावंच लागतं, परंतु मातेची सोबत असल्यामुळं आणि तिच्याशी नाळ जुळलेली असल्यामुळं त्याच्या जीवाला कुठलाही धोका होत नाही. तसंच परिक्रमेमध्ये परिक्रमावासीचं होतं. नर्मदा माता जिथून कुठून जाईल तिथून फक्त आपण जात राहायचं. बाकी सर्व चिंता तिला असते. आपण फक्त साक्षीभावानं पाहत राहायचं. या परिक्रमेनंतर प्रत्येक माणसाचा आवर्जून पुनर्जन्म होतो. पूर्वजन्मीचे संस्कार, वासना, ईषणा, अहंकार, विचार सारे सारे नष्ट होऊन जातं. उरतं ते फक्त एक तान्हं बालक. आणि आता या बाळाला माहिती असतं की काहीही हवं असलं तर फक्त आईला हाक मारायची, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.